मम्मी मला शाळेतून आल्यावर मॅगी बनवून देशील का? मॅगी नको रे बाबा, मॅगी फक्त संडेला खायची असते. मग काय? काहीतरी हेल्दी बनवून देईन, ठीक आहे? हो. नमस्कार, मी किरण. माझे विश्व माझ्या घरामध्ये आपलं खूप स्वागत आहे. चला तर मग आज बघूयात आपण आपल्या चॅनलवरती खूप हेल्दी रेसिपी. आता बनवणार आहोत आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ. मग आपण त्याचे साहित्य बघून घेऊ. दुधी भोपळा आहे, एक कांदा आहे, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आहे आणि कोथिंबीर आहे, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन. 4 प्रकारची आपण पिठं घेतली आहेत समप्रमाणात. त्यानंतर ओवा आहे, तीळ आहे आणि मीठ, तिखट, हळद तर आपलं नेहमीसारखं असतंच. तर आपल्या डिशला सगळ्यात हेल्दी बनवणारी वस्तू म्हणजे हे मोरिंगाचे पानं. तर हे जे मोरिंगाचे पानं आहेत ते म्हणजे आपले शेंगाचं जे झाड असतं ना त्याचे पानं आहेत. तर हे खूप हेल्दी असतं आणि हे आपण याची भाजी करून खाऊ नाही शकत कारण उग्र लागतं. त्यामुळे आपण हे ना थालीपीठमध्ये, पराठ्यांमध्ये मुलांना खाऊ घालू शकतो. याच्यामध्ये खूप प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. शक्यतो मोरिंगाचे जे पानं असतात ना ते केवढेच घ्याल कारण की त्यामध्ये जास्त उग्रपणा नसतो, खाण्यासाठी छान लागतात. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करू. हे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आपण दळून घेतली आहे. याला जास्त बारीक नाही दळायचं, थोडंसं जाडसर राहू द्यायचं. त्याचप्रमाणे आपण दुधी भोपळ्याला सोलून घेतले आणि कांदा पण स्वच्छ करून घेतलाय. कांदा आणि दुधी भोपळा आपण किसून घेऊया. कांदा आपण कापून टाकला तर तो खायला थोडं मुलं नाटक करतात, म्हणून आपण कांदा किसूनच घ्यायचा. ह्या पद्धतीने आपण कांदा आणि दुधी भोपळा किसून घेतलाय. आपण टाकत आहोत लाल तिखट, त्याचप्रमाणे थोडी हळद, धने पावडर, अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलाय तो आपण यात टाकणार आहोत. गव्हाचं पीठ, बेसन, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, चवीपुरती थोडा ओवा टाकायचा आहे आणि तीळ टाकून घेऊया आपण. तीळ थोडी जास्त टाकायची, ती खायला छान खरपूस लागते. जिरं, मीठ. आता आपण यात मोरिंगाचे पानं टाकून घेऊया. बघू शकता आपण मोरिंगा टाकलेला आहे. आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत. चला आपण आता हे सगळं साहित्य एकत्र करून घेणार आहोत. थोडं पाणी टाकून सैलसर भिजवून घ्यायचं आपण पीठ. तर या पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलंय. थोडं मऊसूत भिजवून घ्यायचं म्हणजे आपल्याला थापायला बरं पडतं. चला आपण गॅस पेटवून घेऊया. तवा छान तापू द्यायचा. आपण आता कपड्याला थोडं ओलं करून घेतलंय थापण्यासाठी. त्यावर आता आपण थालीपीठ थापणार आहोत. पिठाचा गोळा घ्यायचा, पाण्याचा हात लावून छान थोडंसं पातळ थापून घ्यायचं. आता व्यवस्थित थापून झालेलं आहे. आता आपण इथं होल करून घेऊयात, त्यामुळे व्यवस्थित शिजतं थालीपीठ. तव्यावर आता थोडं तेल टाकून घेऊया. तवा आपला छान तापलेला आहे. आता आपण यात थालीपीठ टाकून घेऊया. आता दोघी साईडने आपण याला छान खरपूस भाजून घेऊया. आपलं थालीपीठ आता छान भाजून झालंय. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता हे थालीपीठ आपलं रेडी आहे. तर हे थालीपीठ खूप पौष्टिक आहे. आपण आपल्या मुलांना बनवून देऊ शकता. यामध्ये मोरिंगा टाकलेला आहे आपण आणि सगळ्या प्रकारची पिठं टाकलेली आहे आणि मुलं भाकरी खात नाही, त्यामुळे आपण मुलांसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या मुलांसाठी नक्की बनवून द्या. खूप हेल्दी आहे. तर तुम्ही हे थालीपीठ दहीसोबत खाल्लं तर अप्रतिम टेस्ट लागते. पण तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ठेच्यासोबत पण खाऊ शकता, लिंबाच्या लोणच्यासोबत पण खाऊ शकता किंवा आंब्याच्या लोणच्यासोबत पण खाऊ शकता. असंही खूप छान टेस्टी लागते. तर आता खाऊन सांग कसं झालंय.